हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. मित्रांनो, आज आहे 2 मार्च. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 2 मार्च हा दिवस मोरॉक्को हा देश स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात. त्याचबरोबर 2 मार्च हा दिवस टेक्सास हा देश त्यांचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1972 मध्ये अमेरिकेचे पायोनियर 10 यानाचे गुरूच्या दिशेने उड्डाण झाले होते. 2001 मध्ये मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे 6000 बुद्धमूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली होती. आजच्याच दिवशी 1949 मध्ये सरोजिनी नायडू यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्या प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्य सेनानी होत्या. रौलेट कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी झाला होता. 1969 मध्ये फ्रेंच बनावटीच्या कॉन्कॉर्ड या पहिल्या स्वप्नातीत ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या विमानाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. 1994 मध्ये पंडित श्रीपाद शास्त्री जेरे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक होते. त्याचप्रमाणे करवीर भूषण वेदशास्त्र संपन्न असे जेरे हे होते. 1742 मध्ये विश्वासराव यांचा मृत्यू झाला. ते पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मारले गेलेले होते. नानासाहेब पेशव्यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. त्यांचा मृत्यू 14 जानेवारी 1761 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1949 मध्ये न्यू मिलफोर्ड कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वयंचलित दिवे बसविण्यात आले. 1977 मध्ये अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म झाला. ते इंग्लिश क्रिकेटपटू होते. 1946 मध्ये हो ची मिन यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. 1931 मध्ये राम शेवाळकर यांचा जन्म झाला. ते मराठी साहित्यिक होते. त्यांचा मृत्यू 3 मे 2009 रोजी झाला. 1903 मध्ये मार्था वॉशिंग्टन हॉटेल हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्कमध्ये सुरू करण्यात आले. 1931 मध्ये मिखाईल गोर्बाचेव यांचा जन्म झाला. ते सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते होते. 1857 मध्ये आजच्याच दिवशी जे स्कूल ऑफ आर्ट्स सुरू झाले. 1925 मध्ये शांता जोग यांचा जन्म झाला. त्या चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. त्यांचा मृत्यू 12 सप्टेंबर 1980 रोजी झाला. 1855 मध्ये अलेक्झांडर दुसरा हा रशियाचा झार बनला. 1986 मध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते मराठीतील उत्तम अभिनेते होते. त्याचबरोबर मराठी रंगभूमी आणि चित्रपटमध्ये त्यांनी कसदार अभिनय केलेला दिसून येतो. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1932 रोजी झाला. 1978 मध्ये स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतून चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली होती. 1930 मध्ये D.H. लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार होते. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1885 मध्ये झाला. 1952 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. 1700 साली मराठा साम्राज्याचे 3रे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1568 मध्ये मीरा रत्नसिंह राठोड उर्फ संत मीराबाई यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. मीराबाई या राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू गूढवादी गायिका व कृष्णभक्त होत्या. वैष्णव भक्ती परंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी त्या एक आहेत.
मीराबाईंनी 1200 ते 1300 भजने रचली आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.